आणि आता बातमी राहुल नार्वेकरांची आहे। व्हायरल व्हिडिओशी माझा काहीही संबंध नाही, राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत, अशा चिप स्टंटला मी उत्तर देणार नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले। तर खासदार बनण्याच्या आधी आणि खासदार बनल्यानंतर संजय राऊतांच्या अलिबागमध्ये किती जमीन होती हे त्यांनी सांगावं, असं आव्हान सुद्धा नार्वेकरांनी राऊतांना दिलं। पॉलिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्सा शहा, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे, त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिक्सा शहाने, आणि त्याची दलाली कोण करत होतं, अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे, माझं तोंड उघडायला लावू नका। मी एक नाव घेतलेलं आहे, जिक्सा शहा QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे। हे कोण काय आहे? संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाहीये आणि बोलू पण इच्छित नाही, परंतु एवढंच सांगू इच्छितो, हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे। त्यामुळे संजय राऊत का बोलतात, कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत। त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते, का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली। तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असताना तुम्ही पळून का जाताय? मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे? त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो। तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला। मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं। तर तिकडे मारामारी होत होती, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या। त्या जागेशी माझा काही संबंध नाही, त्या घटनेशी माझा काही संबंध नाही। आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे? आधी सुरुवात मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील आणि ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत, त्याचं चोख उत्तर